आपल्या जिल्ह्यातल्या ज्या पालख्या पंढरपूरला जातात त्या दृष्टीने आम्ही काही नियोजन करण्याचं ठरवलं होतं. गेली 3 वर्ष आपण या जिल्ह्यामधून हे नियोजन सुरू केलं आणि आज संपूर्ण जवळजवळ 200च्या वर जे त्या ठिकाणी जिल्ह्यांचे जे प्रमुख आहेत ते हजर होते. आपल्या पालख्यांच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेला साधारण मग गेल्या वर्षी 2 कोटी गेल्या वर्षी 64 लाख मंजूर झाले होते आणि यावेळी आपण आर्थिक प्रयत्न करून 3,86,00,000 रुपये अनुदान मंजूर केलं आहे. त्यामध्ये त्या पालख्यांच्या मुक्काम ठिकाणी वॉटरप्रूफ मांडव घालणे, बाकीच्या ज्या आवश्यकता सुविधा निर्माण करून देणे, अशा अनेक त्यामध्ये बाबी आहेत की ज्यामध्ये पहिल्यांदा गेल्या वर्षापासून आपण चांगलं नियोजन करतो. आता 25 तारखेपर्यंत सगळ्या पालख्यांना आपापल्या प्रवासाचा वेळापत्रक मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही सादर करा. आणि प्रत्येक पालखीला आपण एक नोडल ऑफिसर नेमलेला आहे की जो त्या पालख्यांच्या बरोबर कोऑर्डिनेशन करील, त्यांचे प्रवासाचे दिवस ठरवतील आणि जिथं मुक्काम आहे तिथं मग काही ठिकाणी छोट्या पालख्या असतील तर मंगल कार्यालय, काही ठिकाणी मोठ्या पालख्या असतील तर वॉटरप्रूफ मंडप घालायचे आणि मग तिथे आरोग्याच्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, सॅनिटेशनच्या व्यवस्था सगळं आपण करणार आहोत. अशा अनेक मला वाटतं वारकऱ्यांच्या दृष्टीने ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, काही सूचना त्यांनी आज आम्हाला केल्या त्या आम्ही अंतर वापरतोय आणि ती मला वाटतं कार्यवाही करतोय. मला या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आणि ग्रामीण विकास विभागाचे आमचे मंत्री जयकुमार गोर यांचं खरं मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. त्यांनी आपल्याला या वारीसाठी आज साधारण 4.25 कोटी रुपये 3,86,00,000 रुपये त्यांनी आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत.